तर वेलकम बॅक टू द महाराष्ट्र बोर्ड यूट्यूब चॅनल मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या 1 तारखेचा जो इंग्लिशचा पेपर होणार आहे त्यासाठी 5 मार्काचा टॉपिक घेऊन आलो, जो की आपला लेटर रायटिंग। यामध्ये आपण फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर दोन्ही पण लेटर डिस्कस करणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमचा मराठीचा पेपर कसा गेला हे कमेंट मध्ये सांगाल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपण या पेपरचे फॉर्मल लेटर बघूया। तर यामध्ये फॉर्मल लेटरचा आपण जो की आपला फॉर्मॅट बघणार आहोत। तर यामध्ये मित्रांनो जसे की 2 ॲड्रेस लिहायचे असतात आपल्याला, जो की आपला पहिला ॲड्रेस सेंडरचा असतो आणि दुसरा असतो रिसिव्हरचा। तर यामध्ये 2 ॲड्रेस असतात जे की आपल्याला प्रश्नात दिलेले असतात मित्रांनो। त्याची पण ट्रिक आहे, प्रश्नातून कसा काढायचा हे पण सांगणार आहोत मी। तर आपण स्क्रीनवर जो प्रश्न बघू शकता, जिथे हे जे इमॅजिन यूच्या नंतर जे आहे ना ते असेल सेंडरचा ॲड्रेस। तर इमॅजिन यूच्या नंतरचा जो राहील तो राहील सेंडरचा ॲड्रेस आणि 2च्या नंतरचा जो राहील तो राहील आपला रिसिव्हरचा ॲड्रेस, म्हणजे ज्याला पत्र पाठवायचं आहे। आणि या दोन्ही ॲड्रेसच्या मध्ये लिहायचं आपल्याला मित्रांनो, जी की आपली डेट लिहायची आहे। तर डेट अशा प्रकारे लिहायची आहे जी की या फॉर्मॅटमध्ये पाहिजे। 9 मार्च 2023 लिहिला आहे मित्रांनो इथे। तर इथं मार्चचा नंबर 3 नंबर न टाकता इथे मार्च म्हणायला हे योग्य फॉर्मॅट आहे। तर या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला त्यानंतर इथे आपलं रिसिव्हरचा ॲड्रेस, यामध्ये मित्रांनो जे की आपला दोन्ही ॲड्रेस म्हणजे पिनकोड असते ते आपल्याला प्रश्न दिले असेल दिलेलं नसेल तर आपल्याला 6 अंकी आपल्या मनाने बनवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या चुका टाळू शकता मित्रांनो आणि चांगले मार्क स्कोर करू शकता। यानंतर आपण पाहूया जे की आपला विषय येणार आहे। तर विषय आहे मित्रांनो आपल्याला, तर विषयामध्ये आपल्याला 4 ते 5 शब्दात विषय लिहायचा मित्रांनो। जे की आपल्याला पेपरमध्ये जो आपला प्रश्न असतो त्यामध्ये विषय दिलेला असते, जे की आपल्याला कसे ओळखायचे याची ट्रिक देणार आहोत। तर यामध्ये आपण बघू शकता स्क्रीनवर जे की अशा प्रकारे आपल्याला विषय दिलेला असते। तर आपल्याला या बॉक्समध्ये जे खाली जे लिहिलेलं असते 2 लेटरमध्ये दिलेलं असते, तर या बॉक्समध्ये आपल्याला विषय दिलेला असते। अरे कहना क्या चाहते हो? तर ते विषय लिहिल्यानंतर आपल्याला त्या खाली 1 लाईन गॅप करून लिहायचं सॅल्युटेशन। तर अशा प्रकारे आपल्याला इथं फॉर्मॅट पाहून घ्या एकदा, जे की आपला पहिले लिहायचा मित्रांनो आपला सेंडरचा ॲड्रेस, त्यानंतर आपल्याला 1 लाईन गॅप करायची आहे मधात आणि त्यानंतर लिहायचा आहे डेट आणि त्यानंतर डबल 1 लाईन गॅप करून आपल्याला एक लिहायचा आपला रिसिव्हरचा ॲड्रेस। त्यानंतर पुन्हा 1 लाईन गॅप करून आपल्याला लिहायचा आहे सब्जेक्ट आपल्याला 4 ते 5 शब्दात लिहायचा आहे आणि त्याखाली लिहायचा 1 लाईन गॅप करून सॅल्युटेशन अशा प्रकारे सॅल्युटेशन म्हणजे काय, तर डिअर सर, डिअर मॅडम, रिस्पेक्टेड सर, अशा प्रकारचे सॅल्युटेशन द्यायचे आहेत। तर त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आपल्याला 3 पॅराग्राफमध्ये आपल्याला जे की आपले लेटर आहे ते एंड करायचं आपल्याला 3 पॅराग्राफमध्ये। तर पहिला पॅराग्राफ जो असतो आपला तो असतो इंट्रोडक्शन पॅराग्राफ। त्यामध्ये आपल्याला नेमकं पेपरात आपल्या पत्राचा विषय काय आहे तर त्यामध्ये ते डिस्क्राईब करायचं आहे। आणि जो सेकंड नंबरचा पॅराग्राफ असतो त्यामध्ये आपल्याला डिटेल एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, आपली जे प्रॉब्लेम आहे आपण कशाबाबत आपण पत्र लिहिलं आहे। तर अशा प्रकारे आपण लिहून घ्यायचं आहे आणि यामध्ये मित्रांनो ग्रॅमॅटिकल मिस्टेक होऊ द्यायच्या नाही आहेत। तर आपल्याला हे मनाने लिहून घ्यायचं आहे, त्याचे काही तर अशा प्रकारे आपल्याला लिहून घ्यायचं आहे। आणि तिसरा आपला जो राहील पॅराग्राफ त्यामध्ये आपल्याला राहील कन्क्लुजन पॅराग्राफ राहील, जे की आपलं पत्राचं जे कन्क्लुजन निघणार आहे। तर अशा प्रकारे हा कन्क्लुजन पॅराग्राफ आपल्याला लिहायचा आहे, जे की आपला पुऱ्या पत्राचं कन्क्लुजन निघणार आहे ते आपल्याला याच्यात लास्टच्या पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे, जसं की आय होप आपलं काम होऊन जाईल। तर अशा प्रकारचे आपल्याला कन्क्लुजन लिहून घ्यायचं आहे आणि त्याखाली आपल्याला एंडिंग लिहायचं आहे। एंडिंग पार्ट कसा लिहायचा आहे, थँकिंग यू, जसं की आपलं युअर्स फेथफुली, या प्रकारच्या 2 लाईन लिहायच्या आहेत, 6 लाईन आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत। आणि त्याखाली जे की नाव दिले जाईल प्रश्नात आपल्याला, जसं की नाव दिलेलं जाईल मित्रांनो, जर दिलं नाही तर XYZ लिहून टाकायचं आहे तिथे। तर अशा प्रकारे आपल्याला हा इन्फॉर्मल म्हणजे फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आहे। तर अशा प्रकारचा फॉर्मॅट आहे। पुन्हा एकदा रिवाइज करू। हे जे की पहिले लिहायचं सेंडरचा ॲड्रेस, त्यानंतर लिहायच्या मध्ये डेट, त्यानंतर लिहायचा रिसिव्हरचा ॲड्रेस, त्यानंतर लिहायचा आपल्याला सब्जेक्ट, त्यानंतर सॅल्युटेशन आणि त्यानंतर 3 पॅराग्राफ लिहून खाली आपल्याला आपला लेटर जो आहे एंडिंग पार्ट लिहायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर बघूया जो की आपला इन्फॉर्मल लेटर आहे मित्रांनो। तर या प्रकारे आपल्याला इन्फॉर्मल लेटरचं पण एक फॉर्मॅट आहे, जसे की इथे फक्त एकच ॲड्रेस लिहायला लागतो। वरच्या पत्रामध्ये जे की आपल्याला 2 ॲड्रेस लिहायला लागत होती, सेंडरचा ॲड्रेस आणि रिसिव्हरचा ॲड्रेस, पण यामध्ये फक्त आपल्याला रिसिव्हरचा ॲड्रेस लिहायचा आहे। तर यामध्ये असं काऊन आहे, कारण की त्यामध्ये आपल्याला बिझनेस संबंधी पत्र आपण ते लिहितो, पण हे तर घरगुती पत्र आहेत, जसे की घरी एखाद्या मामाला लिहायचं आहे, काकाला लिहायचं आहे, अशा प्रकारचे पत्र यामध्ये फॅमिलीमधले पत्र यामध्ये राहतील। तर हे प्रश्न लिहायचे आपल्याला, हे पत्र लिहायचे तसे। तर असं या पत्राचा काय फॉर्मॅट आहे आपण पाहूया। सर्वात पहिले रिसिव्हरचा ॲड्रेस लिहायचा आहे, जे की अशाच प्रकारे त्याचा ॲड्रेस लिहून आपल्याला नाव घेऊ, त्याखाली आपल्याला पिनकोड टाकायचा आहे आणि यानंतर त्याच प्रकारे 1 लाईन गॅप करून डेट लिहायचा आहे। फक्त इथे एक ॲड्रेस न टाकता इथे डायरेक्ट सॅल्युटेशन द्यायचं आहे, डिअर मोहित, जसे की डिअर सिस्टर, डिअर ब्रदर, ज्यालाही पत्र लिहायचं आहे त्याचं आपल्याला सॅल्युटेशन बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पहिला इंट्रोडक्शन पॅराग्राफ लिहायचा आहे, कसा की हाऊ आर यू, अशा प्रकारे आपण आपले जर काय चालू आहे ते आपल्याला विचारायचं आहे त्यामध्ये,
जसे की आपण इथे बघू शकता हाय एव्हरीवन, सॉरी हाय हाऊ आर यू. तर आपण जेव्हा यूट्यूब चॅनल जेव्हा व्हिडिओ लावता तुम्ही त्यामध्ये इंट्रोडक्शन कसं देतात, कसे विचारतात तुम्हाला, तर तशा प्रकारे आपल्याला पत्रामध्ये पण लिहायचं आहे. फोन लावून तुम्ही कसे विचारता काय चालू आहे, तशा प्रकारे आपल्याला लिहून घ्यायचं आहे इथं इंट्रोडक्शन पॅरेग्राफ. तर मनाने लिहिता येईल मित्रांनो, आशा बाळगतो. तर त्यानंतर बघूया दुसरा मेन पॅरेग्राफ राहील, जे की आपल्याला यामध्ये पॅरेग्राफ नसता, आपल्याला एखाद्या 2 पॅरेग्राफ याच्यात मस्ट आहेत मित्रांनो. तर 2 पॅरेग्राफमध्ये पण आपण एंड करू शकता. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आपलं जे मेन, आपण जर समजा कॉंग्रॅच्युलेशन्स पाठवायला पत्र लिहिलं आहे, म्हणजे कोणाचा जर बर्थडे असेल तर त्यांना विश करायचं असेल तर ते त्याबाबत आपल्याला पत्र लिहू शकतो. तर आपल्याला ते मेन पॅरेग्राफमध्ये डिस्कस करून घ्यायचं आहे. आणि खाली जे लिहायचं आहे ते आपल्याला तसंच एंड कन्क्लुजन पॅरेग्राफ लिहून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला लिहिल्यानंतर आपल्याला खाली नाव लिहायचं आहे आपलं, आणि युअर्स लव्हिंग फ्रेंड, युअर लव्हिंग ब्रदर. तर अशा प्रकारचं आपल्याला खाली हे देऊन द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण लिहू शकता मित्रांनो. पुन्हा एकदा रिवाईज करू तर आपण इथं बघू शकता, जे की आपला पहिला रिसिव्हरचा ॲड्रेस, इन्फॉर्मल लेटरमध्ये सेंडरचा ॲड्रेस नसतो. त्यानंतर लिहायचं आहे डेट, त्यानंतर लिहायचं आपल्याला सॅल्युटेशन, आणि त्यानंतर आपला लेटरची बॉडी लिहायची आहे. आणि खाली आपलं जे की असते ते एंडिंग पार्ट, जसे की आपलं नाव लिहायचं आहे जे क्वेश्चनमध्ये दिले जाईल, नाही तर XYZ, आणि त्याखाली युअर्स लव्हिंग जी असेल आपण फ्रेंड, सिस्टर, ब्रदर, तर या प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. जर तुम्ही हा फुल व्हिडिओ पाहिला नसेल रायटिंग स्किलचा तर बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, किंवा चॅनलवर जाऊन बघू शकता. तर यानंतर आपण अशाच व्हिडिओसाठी कमेंट करा खाली, जर तुम्हाला दुसरे रायटिंग स्किल टॉपिकचा लागत असेल. तर आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.